सर्वांना नमस्कार. निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज आपण MPSC सिव्हिल सर्व्हिस प्रिलिमिनरी एक्झाम 2024चा आज झालेला पेपर 1चे सर्व उत्तरं बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न कुठला होता त्या पेपरमध्ये. तर बघा, टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे लाला लजपतराय यांनी टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना केली. दुसरा प्रश्न होता, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक 25,000 रुपये रक्कम दिली? तर याचं उत्तर आहे नाना शंकरशेठ. तिसरं उत्तर आहे. तिसरा प्रश्न आहे, सविनय कायदेभंग चळवळीत धारासाना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला? तर याचं उत्तर आहे आपलं चौथं, सरोजिनी नायडू. पुढचा प्रश्न बघा, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? तर याचं उत्तर आहे तिसरं, नानासाहेब यांच्याकडे होते. पुढचा प्रश्न बघा, विख्यात वारली चित्रकार जिव्या सोमा मसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे आपलं तिसरं, बी, सी आणि डी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, सिमुख हा रिकामजागा घराण्याचा संस्थापक होता? तर याचं उत्तर आपल्याला पाहायला भेटेल की सिमुख हा जो आहे हा सातवहन घराण्याचा संस्थापक होता. पुढचा प्रश्न बघणार आहोत, अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी कोण होत्या? तर याचं उत्तर आहे आपलं दुसरं ऑप्शन, अनुसया साराभाई. पुढचा प्रश्न बघा, चुकीच्या जोड्या ओळखा. तर यामधलं आपलं उत्तर आहे फक्त पहिलं, फक्त सी जे आहे हे चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, कोठारी कमिशनच्या शिफारशीवर आधारित 1968च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मुख्य सूत्रे कोणती होती? पहिलं आहे ए, वयाच्या 14 वर्षापर्यंत सक्तीचे व मोफत शिक्षण. बी आहे शिक्षकांसाठी उच्च स्थान व सुधारित वेतन. सी आहे राष्ट्रीय ठोस उत्पन्नाच्या किमान 10% शिक्षणासाठी खर्च. तर याचं उत्तर आपलं फक्त ए आणि बी बरोबर आहे. तिसरं उत्तर आपलं चुकलेलं आहे, म्हणजे पहिलं उत्तर बरोबर येते. पुढचा प्रश्न बघा, सुलतानशाहीच्या शासनकाळात खालीलपैकी कोणता क्रम अनुक्रमे हिंदू आणि मुस्लिम जमीनदाराकडून घेतला जात असे? तर याचं उत्तर आहे आपलं तिसरं, खिराज आणि जकात कर. पुढचा प्रश्न बघा, इसवी सन 1907मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली, हा आपला विजय आहे असे विधान कोणी केले? तर याचं उत्तर आहे चौथं, लॉर्ड मिंटो. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण, खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रजाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली? याचं उत्तर आहे चौथं, देवराय 2. पुढचा प्रश्न बघा, हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले? तर याचं उत्तर आहे बघा पहिलं, फक्त ए, सी आणि डी. पुढचा प्रश्न बघणार आहोत, नेहरू अहवालात खालीलपैकी कोणते उद्दिष्ट स्पष्ट करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे पहिलं, वसाहतीचे स्वातंत्र्य मिळवणे. पुढचा प्रश्न बघा, स्वदेशी चळवळीची विस्तार केंद्रे आणि संबंधित व्यक्ती त्यांच्या योग्य जोड्या लावा. तर याचं उत्तर आपल्याला भेटते दुसरं. पहिल्याचं उत्तर भेटते आपल्याला तिसरं, लोकमान्य टिळक. दुसऱ्याचं उत्तर भेटते आपल्याला चौथं, सय्यद रजा हैदर. तिसऱ्याचं उत्तर भेटते आपल्याला पंजाबचं लाला लजपतराय आणि मद्रासचं आपल्याला भेटते चिदंबरम पिल्लाई. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाही? तर याचं उत्तर आहे ते आपलं फक्त सी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही आहे? तर याचं उत्तर येते तिसरं, विस्कळीत जो आहे तो नागरी वस्तूचा आकृतिबंध नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, योग्य जोड्या लावा. देश दिलेले आहेत आणि राष्ट्रीय उद्यान दिलेले आहेत. तर याचं उत्तर आपलं तिसरं येते. ठीक आहे, भारतामध्ये जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान आहे, बरोबर आहे. इक्वेडरचं जे आहे ते गालापागोस हे राष्ट्रीय उद्यान आहे. USAचं ग्रँड कॅरियन हे राष्ट्रीय उद्यान आहे आणि ऑस्ट्रेलियाचं ग्रेट बॅरियर रीफ हे राष्ट्रीय उद्यान आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे चौथं, रायगड. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? तर याचं उत्तर येते दुसरं, खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनगणना वर्ष व मृत्यूदर यांच्या योग्य जोड्या लावा. इकडे वर्ष दिलेले आहेत आणि इकडे मृत्यूदर दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे आपलं पहिलं येते. 1981मध्ये मृत्यूदर 15 होता, 1991मध्ये 11 होता, 2001मध्ये 8 होता आणि 2011मध्ये तो 7 झाला होता. पुढचा प्रश्न बघा, विखुरलेल्या वसाहतीचे खालीलपैकी वैशिष्ट्य आहे?
तर याचं उत्तर आहे आपलं वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे, त्यामधलं उत्तर आहे तिसरं ए, बी आणि सी. 23 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही आहे. एकदम सोपी प्रश्न. याचं उत्तर येते तिसरं, सोन जी आहे ही सिंधू नदीची उपनदी नाही आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात. तर याचं उत्तर येते आपलं चौथं, वरील सर्व. वृक्षाकार, समांतर, अनिश्चित आणि जाळीदार सर्व प्रकारच्या भारतामध्ये जे आहेत या जलप्रणाली आढळतात. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. तर बघा, यामधलं जे आहे पहिलं विधान बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे, म्हणजे ऑप्शन येते आपलं पहिलं. सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती आणि सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक होता. हे चुकीचं आहे, म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे आणि दुसरं चूक आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला भेटते. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर यामध्ये आपलं उत्तर येते चौथं, भारताची पाकिस्तान व बांगलादेशाबरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद्द आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत, खालीलपैकी कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो. पहिला ऑप्शन आहे ए दिलेला आहे भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, बी आहे राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ, सी आहे मासेमारी बंदराचा विकास आणि डी आहे मांस बाजारपेठ. तर यामधलं आपलं उत्तर भेटते ए, बी आणि सी हे जे आहेत ही मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवते. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे. तर याचं उत्तर आहे मिसिसिपी. खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत. तर ए दिलेला आहे लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक आहे, बी आहे घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे, सी आहे साक्षरता 82.91% आहे आणि डी आहे लिंग गुणोत्तर 925 आहे. तर डी चुकलेला आहे, म्हणजे फक्त ए, बी आणि सी बरोबर आहेत. ठीक आहे, तर बघा आपण फक्त उत्तर बघत आहोत, त्यामुळे आपण फास्ट घेत आहोत, कारण आपलं उत्तर आपल्याला पाहणं आजच्या दिवसात गरजेचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. तर यामध्ये बांदर, घोगूस आणि तेलौसा या ठिकाणी सापडतो, म्हणजे उत्तर येते आपलं ए, 1 नंबर ए, बी आणि सी. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, हवामान बदल ही नैसर्गिक आणि सतत प्रक्रिया आहे. या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो. तर बघा, उच्च उंचीवरील झाडांमध्ये वलय, दुसरा आहे हिमनदीची प्रगती आणि माघार, तिसरा आहे हिमनदी तलावांमध्ये गाळ साठतो आणि चौथा आहे वरील सर्व. तर याचं उत्तर येते वरील सर्व. 32 नंबरचा प्रश्न बघा काय आहे, की खालील विधानांचा विचार करा. ए दिलेला आहे निम्न अक्षवृत्ताच्या मानाने उच्च अक्षवृत्तामध्ये सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. बी आहे पर्वतीय उतारावर उच्च उंचीपेक्षा निम्न उंचीवर सर्वसाधारणपणे जैवविविधता मोठ्या प्रमाणात असते. तर वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर दुसरं विधान बरोबर आहे आणि पहिलं चूक आहे, म्हणजे फक्त बी बरोबर आहे, म्हणजे दुसरं उत्तर आपलं बरोबर आलं. पुढचा प्रश्न बघा, भारत सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन, हवेचा अंदाज यावरील संशोधनासाठी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी, वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च सफरची स्थापना खालीलपैकी कोणत्या 4 शहरामध्ये केली आहे. तर याचं उत्तर आहे पहिलं दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई. पुढचा प्रश्न बघा, जागतिक तापमान वाढच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. ए विधान आहे तांदळाच्या लागवडीबरोबर अवायुजीवी मिथेनचे उत्सर्जन होते आणि बी आहे जेव्हा नायट्रोजन आधारित खतांचा वापर केला जातो तेव्हा मुद्रेत नायट्रस ऑक्साईडचे उत्सर्जन होते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर दोन्ही विधान बरोबर आहे, म्हणजे उत्तर येईल आपलं तिसरं. पेरिक्सी ॲसिटिल नायट्रेट खालील परस्पर क्रियेच्या परिणामी तयार होते. तर याचं उत्तर आहे तिसरं नायट्रोजन ऑक्साईड आणि हायड्रोकार्बन्स. पुढचा प्रश्न बघा, ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरण ऱ्हासापेक्षा रिकाम जागा या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते. याचं उत्तर आहे मानवी. 37 नंबरचा प्रश्न आहे की 12व्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमध्ये किंमत वाढीचा दर किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक असते. तर याचं उत्तर तिसरं आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन 1995मध्ये डॉक्टर आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली रिकाम जागा समिती स्थापन करण्यात आली. याचं उत्तर आहे चौथं लघुउद्योग. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा रिकाम जागामध्ये करण्यात आला. याचं उत्तर आहे दुसरं 1952. दृष्टिकोन म्हणजे काय.
ए दिलेला आहे 20 ते 25 वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन. बी आहे दीर्घकालीन लक्ष्य 15, 20 किंवा 25 वर्षाच्या कालावधीसाठी आगाऊ ठरवणे. सी आहे 15 ते 20 वर्षाच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना. आणि डी आहे व्यापक उद्दिष्टे आणि लक्ष्य किंवा 1-2 वर्षात साध्य करणे. तर 40 नंबरचं उत्तर फक्त आपलं केवळ बी बरोबर येते. पुढचा प्रश्न बघणार आहोत. स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते. तर याचं उत्तर आहे सी बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर येईल फक्त दुसरं. अन्न सुरक्षामध्ये खालील व्यवस्थांचा समावेश होतो. ए आहे सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे. बी आहे सर्वांना अन्नधान्य व डाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. सी आहे सर्वांना अन्नधान्य डाळी दूध व भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे. आणि डी आहे सर्वांना अन्नधान्य डाळी दुधाचे पदार्थ भाजीपाला फळे मांस मासे इत्यादी पर्याप्त मात्रेमध्ये उपलब्ध होणे. तर याचं उत्तर आहे आपलं चौथं ए बी सी डी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघा. गुंडन मिडल यांच्या मते आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढीलप्रमाणे असावी. ऑप्शन आहे याचं ए प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे. बी आहे विस्तारक परिणाम निष्प्रभ करून प्रतिसारक परिणाम प्रभावी करणे. सी आहे प्रतिसारक परिणाम आणि विस्तारक परिणाम प्रभावी करणे. आणि डी आहे विस्तारक परिणाम आणि प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करणे. तर याचं उत्तर येते आपलं तिसरं नंबरचं बी आणि सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. पॉवर्टी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वाढला जातो असे गौरव दत्त व मॉर्टिन रॅव्हलिन यांनी सांगितले. याचं उत्तर आहे तिसरं दारिद्र्य दूर करण्यासाठी किती दरडोई उत्पन्नात किती वाढ करायला हवी. पुढचा प्रश्न बघा. भारतातील लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाव बेटी पढाव अभियानाला केव्हा सुरुवात झाली. याचं उत्तर आहे तिसरं 22 जानेवारी 2015 पुढचा प्रश्न बघा. सापेक्ष दारिद्र्य पुढील घटकांवर अवलंबून असते. ए दिलेला आहे मानवी शरीराला दररोज उष्मांकाची गरज आहे. बी आहे मूलभूत गरजा भागवण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे. सी 2 उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो. डी आहे आवश्यक गरजा भागवता येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय. तर 46 नंबरचं उत्तर येते केवळ सी. पुढचा प्रश्न बघा. हिगिन्स यांच्या मते लोकसंख्येत होणारी वाढ ही ए ऑप्शन दिलेलं ए ऑप्शन नाही ए आपल्याला विधान दिलेलं आहे. विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. बी आहे अविकसित देशात गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. सी आहे विकसित देशात केवळ प्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते. डी आहे विकसित देशात स्वयंप्रेरित गुंतवणुकीला निरुत्साहित करते. तर याचं उत्तर येते ए आणि बी. पुढचा प्रश्न बघा. 7व्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा रिकाम जागाला दिला गेला होता. तर याचं उत्तर आहे चौथं वाहतूक आणि संदेशवहन क्षेत्र. पुढचा प्रश्न आहे की अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली. याचं उत्तर आहे कार्लाइल व रस्किन. पुढचा प्रश्न बघा. ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक रिकाम जागा असते तेथे मुठभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो. याचं उत्तर आहे दुसरं विषमता. वर फेकलेल्या कणाची गती 0 असते परंतु त्याचे त्वरण किती असते. याचं उत्तरसुद्धा काय आहे 0 आहे. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोठे बर्नौली समीकरणाचा उपयोग नाही. तर त्याचं उत्तर आहे दुसरं व्हेंचुरी पंप. पुढचा प्रश्न. खोलीतील तापमानावर वस्तुद्वारे उत्सर्जित होणाऱ्या औष्णीय प्रारणासाठी महत्त्वपूर्ण योगदान तरंगलांबी किती असते. तर याचं उत्तर आहे पहिलं 500 नॅनोमीटर. खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे. पहिला आहे अणुकेंद्रक हे प्रोटॉन व न्यूट्रॉनने बनलेले असते. दुसरा आहे प्रोटॉनवर धन प्रभाव असतो. तिसरा आहे इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभाव असतो. आणि चौथा आहे न्यूट्रॉनवर धन प्रभार असतो. तर न्यूट्रॉनवर धनभार नसतो तर ते न्यूट्रल असते, म्हणजे याच्यामधलं चौथं जे आहे ते उत्तर चुकीचं आहे, म्हणजे उत्तर आलं आपलं चौथं. पुढचा प्रश्न आहे. खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. पहिलं विधान आहे आवाजाच्या प्रसारासाठी माध्यमाची गरज असते. दुसरं विधान आहे आवाजाच्या वारंवारतेचे हर्ट्झ हे एकक आहे. तिसरं विधान आहे आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी डेसिबल हे एकक आहे. तर 55 नंबरचं आपलं पहिलं उत्तर बरोबर आहे. 56 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती तरंगलांबी पदार्थाच्या स्फटिक आंतररचना अभ्यासण्यासाठी करतात. तर याचं उत्तर आहे तिसरं क्ष किरण तरंगलांबी. पुढचा प्रश्न आहे लीप
ब्लाइट ऑफ हीट हा रोग खालीलपैकी कोणत्या बुरशीच्या संसर्गामुळे प्रसारित होतो? याचं उत्तर आहे दुसरं अल्टरनेरिया ट्रिटिसिना. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या विभागातील वनस्पतींना वनस्पती सृष्टीचे उभयसराटे असे म्हटले जाते? त्याचं उत्तर आहे पहिलं ब्रायोफायटा. पुढचा प्रश्न बघा, DNA संरचनेच्या अनुषंगाने खालील 4 विधानांपैकी 2 विधाने संयुक्तिक आहेत, तर संयुक्तिक विधानाची निवड करा. याचं उत्तर आहे तिसरं फक्त ए व सी संयुक्तिक आहेत. पुढचा प्रश्न बघा, श्वेडेन व श्वान यांच्या पेशी सिद्धांतावर खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तर याचं उत्तर येते तिसरं ए, सी आणि डी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्राणी एका वर्गातील आहे? तर याचं उत्तर येते चौथं ट्रोपॅडो, प्रिस्टिस, हिप्पोकॅम्पस आणि ॲनाबस. पुढचा प्रश्न, हेरॉईन नावाचे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतीचा अर्क किंवा लेटेक्स वापरला जातो? तर याचं उत्तर आहे पहिलं खसखसीचे झाड. पुढचा प्रश्न बघा, हात आणि पाय यांच्यातील हाड व सांधे यांच्यातील साधारण साम्य व्यक्त करण्यासाठी खालील जोड्या लावा. यादी क्रमांक 1 आणि यादी क्रमांक 2 दिलेले आहे. याचं उत्तर आहे 63 नंबरचं पहिलं. पुढचा प्रश्न बघा, की खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर यामधलं पहिलं उदाहरण चूक आहे, दुसरं विधान सत्य आहे, म्हणजे याचं उत्तर येते फक्त दुसरं. खालील विधाने विचारात घ्या. तर रासायनिक अभिक्रियेचा दर हा रिकाम जागा असतो. याच्यामध्ये 4 विधान दिलेले आहेत, तर कोणतं बरोबर आहे? तर यामधलं पहिलं आणि ए आणि सी बरोबर आहे, म्हणजे उत्तर आलं तिसरं. पुढचा प्रश्न बघा, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीतील वाढलेल्या आम्लाचे उदासीनीकरण करण्यासाठी कोणते रसायन वापरतात? तर पोटॅश, चुन्याची निवडी, मिल्क ऑफ मॅग्नेशियम, अमोनियम हायड्रॉक्साईड. तर हे वरील सर्व वापरतात. पुढचा प्रश्न बघणार आहोत बघा, खालीलपैकी कोणती धातूंची जोडी त्यांच्या खनिजापासून वेगळे करण्यासाठी सायनाइड जटिल आयनचे द्रावण वापरतात? तर यामधला आहे AU आणि AG, म्हणजे उत्तर येते फक्त सी. पुढचा प्रश्न बघा, खालील रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारात मोडते सांगा? तर हे मोडते अपघटन क्रियामध्ये, म्हणजे याचं उत्तर येते फक्त सी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाला जड हायड्रोजन असे म्हटले जाते? तर त्याला ड्यूटेरियम असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, रिकाम जागा हे तेल आणि चरबीमधले असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात. तर याचं उत्तर आहे आयोडीन मूल्य. पुढचा प्रश्न बघा, मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? तर याचं उत्तर येतं ABD. 72 नंबरचा, भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे? तर तो कलम आहे 148, उत्तर क्रमांक 1. केशानंद भारती खटल्याबाबत खालील विधाने विचार घ्या. तर यामधलं कोणते विधान बिनचूक आहे? तर BCD बरोबर आहे, ए चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला असतो? तर याचं उत्तर आहे दुसरं भारताचे राष्ट्रपती. पुढचा प्रश्न बघा, घटक राज्यातील आणीबाणी संदर्भातील बोम्मई खटल्याबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? तर याचं उत्तर येते ABC आणि D जे आहे ते चुकलेलं आहे, म्हणजे चौथा ऑप्शन बरोबर आलं. पुढचा, अयोग्य जोडी ओळखा. याच्यामधली तिसरी जी आहे ही अयोग्य जोडी आहे, म्हणजे उत्तर आहे तिसरं. पुढचा प्रश्न बघा, भारतातील घटनादुरुस्ती संदर्भात खालील विधानांची सत्यता तपासा आणि योग्य उत्तर लिहा. तर यामधलं ए आणि डी बरोबर आहेत आणि बी आणि सी चुकलेलं आहे, म्हणजे चौथा ऑप्शन बरोबर आहे. केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश होतो? तर याचं उत्तर आहे 10 माहिती आयुक्त. पुढचा प्रश्न, भारताच्या नागरिकत्वाविषयी खालीलपैकी योग्य विधान कोणते आहेत? तर माहीत आहे भारतामध्ये एकल नागरिकत्व बरोबर आहे, आणि नागरिकत्व कायदा 1955 साली संमत करण्यात आला, आणि भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नागरिकत्व तरतूद आहे, हे चुकलेलं आहे, म्हणजे ए आणि बी बरोबर आहे, तर उत्तर आलं तिसरं. राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात? तर कलम 324 ते 329, दुसरं उत्तर. पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटना धर्मनिरपेक्ष राज्य स्थापित करते, म्हणजेच काय करते? BCD करते. ठीक आहे, म्हणजे उत्तर आहे दुसरं. कोणत्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले? तर त्याचं उत्तर आहे दुसरं 69वी घटनादुरुस्ती कायदा. पुढचा प्रश्न बघा, पहिल्या लोकसभेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. तर याचं उत्तर येते ए आणि बी आहे ना. पुढचा प्रश्न बघा, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या. याचं उत्तर येते चौथं बी आणि सी. पुढचा प्रश्न बघा,
कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते? याचं उत्तर आहे ते कलम 226. कर्पूरी ठाकूर अलीकडे बातम्यांवर होते, त्यांच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही? याचं उत्तर मला पण भेटलेलं नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक शुद्धा निर्देशांक 2023 भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर त्याचं उत्तर आहे दुसरं, 111वा. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य विधाने विचारात घ्या. तर यामधलं उत्तर आहे विधाने बी आणि सी योग्य आहेत, बाकीचे चुकलेले आहेत. म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 विषयी योग्य विधाने ओळखा. तर याचं उत्तर आहे ते चौथं, ए, सी आणि टी योग्य आहेत, बी चुकलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, योग्य कथने ओळखा. ए जो आहे नर्गिस मोहम्मदी यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 देण्यात आला, बरोबर आहे. बी आहे नर्गिस मोहम्मदी या समता महिलांचे हक्क यांच्या पुरस्कार आहेत, हे बरोबर आहे. आणि तिसरं बघा, नर्गिस मोहम्मदी या शिरीन इबादी यांनी स्थापन केलेल्या डिफेंडर्स ऑफ ह्युमन राईट्स सेंटरला 2004 सहभागी झाला, हे चुकलेलं आहे. म्हणजे फक्त ए व बी योग्य आहेत, म्हणजे उत्तर आलं पहिलं. पुढचा प्रश्न बघा, कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य L1 वर लक्ष ठेवण्यास मदत करते? तर त्याचं उत्तर आहे दुसरं, ESA. योग्य कथने ओळखा. तर या ए विधान आहे, त्यामध्ये 30 पुरस्कृत प्राप्तकर्त्या महिला आहेत. बी आहे, त्यामध्ये 6 पद्मभूषण पुरस्कार जाहीर केले गेले होते. सी आहे, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. तर यामधलं बी चुकलेलं आहे, म्हणजे ए व सी बरोबर आहे, म्हणजे तिसरं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद 2023चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? तर नवी दिल्ली येथे झालं होतं. पुढचा प्रश्न बघा, परदेशातील भारतीय नागरिकांच्या संरक्षणासाठी राबवलेल्या मोहिमा आणि देश यांचे योग्य जोड्या लावा. तर याचं उत्तर येते तिसरं. पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना सुरू केली. या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट कोणते होते? तर बी होतं, राज्यातील माता आणि बालकांच्या शोषणामध्ये सुधारणा करणे. म्हणजे याचं उत्तर फक्त बी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. समित्या दिलेल्या आहेत आणि त्यांचे धोरण दिलेले आहेत, तर याचं उत्तर आहे पहिलं. पुढचा प्रश्न बघा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसंदर्भात पुढील योग्य विधाने ओळखा. तर याचं उत्तर आहे ABC बरोबर आहे आणि डी जे आहे ते चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, महिला आरक्षण विधेयक 2023 संदर्भात खाली दिलेली विधाने योग्य विचारात घ्या. तरी 4 विधाने दिलेली आहेत, यामधलं ए आणि डी बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर आहे पहिलं. 99 नंबरचा प्रश्न आहे बघा, की MS स्वामीनाथन यांच्याविषयी योग्य विधाने ओळखा. तर ही पर्यंत अशी 5 विधान दिलेली आहेत, तर याच्यामधलं ए, सी आणि डी बरोबर आहेत, बाकीचं चुकलेलं आहे, म्हणजे उत्तर आलं दुसरं. आणि शेवटचा प्रश्न बघा, की 5 आयज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो? तर याच्यामध्ये बघा, अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश होतो. आणि 5वा देश कॅनडा आहे, तो यामध्ये नाही आहे. आणि फ्रान्स आणि जर्मनी यांचा समावेश होत नाही, म्हणजे याचं उत्तर येते पहिलं, ए, बी आणि सी आणि डी. ठीक आहे. अशा तऱ्हेने आजचा जो आज झालेला महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस राज्यसेवेचा पेपर 1 होता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.